श्री स्वामी समर्थ. अचानकपणे मी लाईव्ह आलेली आहे आणि टायटल तर सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की उद्यापासून ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, माझा जन्म महिना. आणि 3 राशींसाठी जर मी सांगितलेले उपाय तुम्ही केले तर अतिशय उत्तम जाणारा महिना आहे. म्हणजे सुरुवात त्याचं कारण ज्या 3 राशींबद्दल मी इथे बोलायला आलेली आहे त्या वायुतत्वाच्या राशी. बाकी उरलेल्या राशींवर मी नाही बोलणार आहे, कारण ह्या 3 राशींना ऑक्टोबर महिन्यापासूनचा 1 वर्षाचा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे. आधी पहिल्यांदा हे लाईव्ह सेशन कोणाकोणासाठी आहे हे मी सांगते. आणि त्याही अगोदर हे लाईव्ह सेशन माझं 30 दिवसानंतर हटवतात, कारण स्पेस नाही आहे आणि मी ते विकत काही घेणार नाही आहे. सो याचा मी व्हिडिओ करून पुन्हा डाउनलोड करेन. सो तो पण तुम्ही बघा, तो पण तुम्ही शेअर करू शकता इफ यू वॉन्ट. सो त्या ज्या 3 राशींबद्दल मी बोलायला आलेली आहे त्या वायुतत्वाच्या आपल्या राशी आहेत. म्हणजे आपली मिथुन राशी, तूळ राशी आणि कुंभ राशी, या 3च राशींबद्दल मी बोलणार आहे. सो कृपा करून कमेंटमध्ये अहो कन्या राशीचं सांगा ना, वृश्चिक राशीचं सांगा ना, अशा कमेंट्स करू नये ही विनंती. कारण मी फक्त अगदी अतिशय स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की फक्त आणि फक्त याच 3 राशींबद्दल मी आता बोलणार आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासूनचं 1 वर्ष या 3 राशींसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि पॉझिटिव्हली महत्त्वाचं आहे. या 2 रेमेडीजपैकी कोणतीही एक तुम्ही करू शकता. पहिली गोष्ट लक्षात घ्या, वायुतत्वाच्या राशी घेण्याचं कारण म्हणजे आता सनसाईन तुम्ही बघितलं असेल तर आता लिब्रा सुरू होणार थोडेच दिवसात. रादर सुरूच झाली की 22 सप्टेंबरपासून सुरूच झाली. आता तूळ राशीमध्ये बरेच सारे फेरबदल होणार आहेत, ट्रान्झिट्स होणार आहेत. मंगळ ऑलरेडी आहे, 17 ऑक्टोबरला सूर्य येईल. असे भरपूर सारे ट्रान्झिट्स तुम्ही ते चेक करू शकता. सो कोणाकोणासाठी हा व्हिडिओ आहे, लाईव्ह सेशन आहे हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, ज्यांच्या चंद्र राशी मिथुन, तूळ किंवा कुंभ आहेत, म्हणजेच तुमचा चंद्र 3, 7, 11 मध्ये आहे, बरोबर. 3, 6, 11 रिलेटेड जर कोणाच्या दशा महादशा चाललेल्या असतील त्यांच्यासाठी आहे. म्हणजे उदाहरणार्थ की तुमच्या डिटेलमध्ये चंद्र राहू मिथुनेचा आहे आणि राहूचीच महादशा चालली आहे, राईट, त्याही लोकांना आहे. ज्यांचं मिथुन, तूळ किंवा कुंभ लग्न आहे त्यांना सुद्धा ह्या रेमेडीज ॲप्लिकेबल आहेत. आणि सगळ्यात शेवटची कंडिशन की भले या 3 पैकी तुमची कुठलीच रास नाहीये पण मेजर ग्रह ह्या राशीत बसलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आहात वृषभ राशीचे, म्हणजे चंद्राबरोबर 2 आकडा आला. पण मेजर ग्रह म्हणजे आता उदाहरणार्थ शनी, शुक्र, सूर्य हे सगळेच मिथुन राशीमध्ये एकवटलेले आहेत, किंवा हे सगळे मेजर ग्रह 7 नंबर राशीत आहेत आपल्या तुळा राशीत, किंवा 11 नंबर राशीमध्ये आहेत, याही लोकांसाठी आहेत. आता बघा, सगळ्या कंडिशन्स मी सांगितलेत. अजून कोणी आता ह्यातून पण प्रश्न उपस्थित केला, सॉरी, मी उत्तर देणार नाही. पुन्हा एकदा सांगते, या 3च राशी गटांच्या ज्या वायुतत्वाच्या आहेत त्यांच्यावर त्यांच्यासाठी हे लाईव्ह सेशन आहे. पहिला उपाय, ऑक्टोबर महिन्यापासून उद्यापासून म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, घर स्वच्छ ठेवायला सुरुवात करा. डिक्लटरिंग करा. जुने पाने कपडे, जुनं पानं सामान, जे एकेकाळी खूप उत्साहाने घेतलं होतं, बनवलं होतं, दूर करायला लागा ते. ही अतिशय महत्त्वाची रेमेडी आहे, प्रॅक्टिकल रेमेडी आहे. आणि बघा तुमच्या मानसिकतेमध्ये किती फरक पडेल. कारण हे सगळं राहू अंडर येतं. हे सगळं, हा जो पसारा आणि आपण जे करतो हे सगळं राहू अंडर येतं. सो ज्या क्षणी तुम्ही घरातला पसारा, अनावश्यक गोष्टी, या वायर्स असतात, चार्जर्स असतात, काय काय अनावश्यक, आपल्याकडे आवश्यकपेक्षा अनावश्यकच गोष्टी, कारण आपण ते एका इमोशनमधनं घेतलेलं असतं ज्याची गरज नसते खरी. सो ते जुनं पानं सामान तसंच पडलेलं असतं. बरं, तेही आपण सिक्वेन्समध्ये लावत नाही, आपण म्हणजे जी लोक करत नाहीत. ते साफसफाई उद्यापासून सुरू करा. डिक्लटरिंग करा. घराचं आणि स्वतःचं उत्तम व्हर्जन बनेल हे करायला सुरुवात करा. आणि स्पिरिच्युअल रेमेडी काय, 2 रेमेडीज आहेत, त्यापैकी तुम्हाला कुठली करायची ती तुम्ही बघा. पहिली रेमेडी, दर सोमवारी शंकराचं जे स्तोत्र आहे, कैलास राणा शिवचंद्र मोळी, 2, 11 किंवा 20 या पट्टीत म्हणा. प्रत्येकाला वेळ असतो अशातला भागणे एवढं म्हणायला, बरोबर. आणि जमल्यास ते म्हणत असताना साजूक तुपाचा दिवा लावा आणि मग म्हणा.
कोणत्याही वेळे म्हणू शकता, कारण ज्या वर्किंग लेडीज आहेत, जेंट्स आहेत, त्यांना काय एकच वेळ, खरं तर हे असे ज्या वेळेला आपण संकल्प करून म्हणतो ते एकच वेळ ठरवायची असते. म्हणजे उदाहरणार्थ कोणाला प्रमोशन हवं असेल, या 3 राशी गटांपैकी किंवा ज्या कंडिशन्स मी सांगितल्यात त्यांच्यासाठीच हे उपाय आहेत. त्या लोकांनी एखादा संकल्प करून जर हे करणार असतील दर सोमवारी, तर एक विशिष्टच वेळ ठेवायची. जनरल फक्त करायचं असेल तर कोणतीही वेळ तुमच्या कन्व्हिनियन्सची असते ती करू शकता, ते तुमच्यावर आहे. सो हे स्तोत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा, बघा तुम्हाला उत्तम रिझल्ट्स मिळतील. आपले मिथुन, तूळ आणि कुंभवालेच्या लोकांचे तर वाटच लागली, कारण आता राहू तुमच्या राशीत असल्या कारणाने मन भटकते. जिथे तुमची कुंभ आणि कन्या पडते तिथे लोकांची वाट लागलेली आहे, कारण चंद्रग्रहण यावेळेला होतं कुंभ राशीत. त्यामुळे खरं तर तुम्हाला उत्तम संधी आहे मागच्या गोष्टी मागेच टाकण्याची. आणि कन्या राशीमध्ये तुमचं सूर्यग्रहण होतं. कन्या राशी जिथे बसली आहे तिथून नवीन सुरुवात करा. त्यामुळे म्हटलं तर हे पॉझिटिव्ह आहे. पण कुंभ राशी तशी मी तुम्हाला म्हटलं की रहस्यमय राशी असल्या कारणाने, लपो जास्ती असल्या कारणाने त्यांची मनस्थिती फार ठिकाणावर, कारण त्याचा कोलॉर्ड राहू आहे, हे तर मी 1000 वेळा रिपीट केलंय. ही झाली पहिली रेमेडी. दुसरी रेमेडी, या 3 पैकी जी आपली दुसरी राशी आहे तूळ राशी, ही आहे शुक्राची, जिचं प्रतिनिधित्व देवी करते. म्हणजे देवीचं करावं असं म्हटलं जातं आणि बरोबर येते, कारण लक्झरीचा कारक आहे शुक्र. भले तुमच्या पत्रिकेमध्ये तुमची तूळ रास असेल आणि शुक्र अगदी कन्येचा जरी असला तरी तुमच्यासाठी ही रेमेडी मात्र तुम्हाला इधर पंचमी ना तर अष्टमीला सुरू करायची. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये पंचमी आणि अष्टमी कुठे येते हे तुम्ही चेक करा. यापैकी कुठल्याही एक तिथीला तुम्ही ही रेमेडी करू शकता. या इथे तुम्हाला इधर देवीच्या फोटोला किंवा देवीचं तुमच्याकडे एखादं मूर्ती बिर्ती असेल किंवा मंदिरात गेलात तरी इधर तिला चंदनाचा टिळा लावा. आपण कुंकू कसं लावतो तसं चंदनाचा टिळा लावा, किंवा मोगऱ्याची फुलं अर्पण करा. मोगरा अवेलेबल असेल तर मोगराचा, बाकी कुठलं नाही, पांढरं फूल दुसरं कुठलं नाही. इधर मोगरा, तो अवेलेबल नसेल तर सरळ चंदन उगाळून चंदनाचं इथे जिथे कुंकू लावतं तिथे चंदन लावायचं देवीला. पण हे मात्र तुम्हाला पंचमी किंवा अष्टमीला करायचं. मला विचारलं तर दोन उपाय करत बसू नका, एकच करा, शॉर्ट अँड स्वीट. आणि पुन्हा एकदा सांगते, हे फक्त मिथुन, तूळ, कुंभराशींसाठी हे उपाय आहेत. दुसरं म्हणजे ज्यांची महादशा या राशी गटांशी रिलेटेड आहेत, ज्यांच्या लग्न राशी मिथुन, तूळ, कुंभपैकी आहेत, किंवा ज्यांच्या ह्या राशींमध्ये मेजर ग्रह आहेत, दोनापैकी जास्ती 3, 4 असू शकतात, त्या लोकांनी हा उपाय करा. आणि मला नक्की सांगा, तुम्हाला एक्सलंट रिझल्ट्स मिळतील. किती काळ करायचं? किमान 1 वर्ष. जर तुम्ही देवीवाला उपाय सुरू केलात तर प्रत्येक महिन्याच्या तुम्हाला करायचं असेल तर पंचमी किंवा अष्टमीला हे तुम्ही करू शकता. इथे एक सुयोग पुराणिक म्हणून आहेत की आय एम ऑल्सो अन ॲस्ट्रॉलॉजर. नाही, पण मी ॲस्ट्रॉलॉजर नाही आहे फक्त. सो मी फक्त ॲस्ट्रॉलॉजर नाही आहे, मी एवढंच म्हणते. सो हे तुम्ही उपाय करा, ह्यापैकी एक कुठली तरी. आता बघा, यांनी एक संदीपजी म्हणून आहेत वृश्चिकचं इथं काहीच काम नाही आहे. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे फक्त ह्या 3 राशी गटांसाठी मी सांगितलं. आणि हे उपाय तुम्ही करा, 1 वर्ष करा. खरंच उत्तम कालावधी आहे 3ही राशींसाठी. जर तुम्ही हे केलं तर पहिल्यांदा घर साफ ठेवा. घर साफ ठेवलं ऑटोमॅटिकली मनस्थिती साफ व्हायला लागते. ह्या 3 राशीं गटांमध्ये पहिली आणि तिसरी जी आपली राशी आहे म्हणजे मिथुन आणि कुंभ, यांना त्यांचं मन वर्तमानात ठेवताच येत नाही. एक तर ते पुढे धावतं, नाही तर ते मागे धावतं. मागे काय झालं, कोण मला काय म्हणालं, हे इवन आमने सामने बोलत असताना सुद्धा एकदम अचानक ते दुसरीकडेच जातात. दुसरंच कुठलं तरी स्टेशन लागतं त्यांचं. हे होतं कारण या वायुतत्वाच्या राशी आहेत. वायुतत्वाच्या राशींना कॉन्सन्ट्रेशन हा एकच कर्स आहे. बाकी अतिशय एक्सलंट नेम फेम साठी इंटेलेक्च्युअल राशी आहेत ह्या सगळ्या तिन्हीही. सो तुमचा जन्म जर या राशीत किंवा लग्न राशीत झाले असं तुम्ही लकी आहात.
प्रॉब्लेम फक्त या कॉन्सन्ट्रेशनचा तुम्हाला येतो आणि ते वाढवण्यासाठी आणि जे तुम्हाला तुमची इच्छा आहे की मला हे मिळावं, ह्यासाठी या दोनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता. मी काय करीन, जसं आता सुरुवातीला सांगितलं की नाही सचिनजी, कोणते उपाय प्लीज पुन्हा सांगा. मी नाही सांगणार, तुम्ही व्हिडिओ परत ऐका, लाईव्ह सेशन परत ऐका. ह्या लाईव्ह सेशनचं मी परत व्हिडिओमध्ये कन्वर्ट करीन हा, आणि पुन्हा तो म्हणजे अपलोड करीन व्हिडिओ. कारण 30 दिवसानंतर माझे लाईव्ह सेशन्स गायब होतात, कारण मी जीमेलची स्पेस वगैरे विकत घेतलेली नाही आहे आणि मी ती घेणार पण नाही आहे. त्यामुळे तुम्हाला आय होप हे लाईव्ह सेशन, सडन लाईव्ह सेशन आवडलं असेल. कमेंट करून सांगा, आणि मी ज्या वेळेला व्हिडिओ याचा करून अपलोड करीन ते तुम्ही ज्यांच्या या राशी गट आहेत त्यांना फॉरवर्ड केले तरी चालेल. थँक्यू सो व्हेरी मच.